भारताचे परराष्ट्र धोरण, इंडियाज फॉरेन पॉलिसी. परराष्ट्र धोरण म्हणजे काय याचा आढावा यापूर्वीच आपण घेतलेला आहे. राष्ट्राचा इतर राष्ट्रांशी जो संबंध प्रस्थापित होत असतो आणि तो संबंध प्रस्थापित होत असताना जी नीती अवलंबली जाते तिलाच विदेश नीती असं म्हणतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या विदेश नीतीला सुरुवात झाली असं मानलं जात असलं तरी देखील स्वातंत्र्यपूर्व काळातही भारतीय विदेश नीतीची काही मूलगामी तत्त्व प्रकट झालेली होती. भारताला उज्ज्वल अशी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. त्याचबरोबरीनं लोकमत, भारतातलं राजकीय व्यवहार यासारख्या विदेश नीतीचे प्रकटीकरण बऱ्याचदा भारतामध्ये झालेलं दिसून येतं. प्राचीन भारतीय राजकीय नीतीमध्ये सुद्धा विदेश नीतीचा बऱ्यापैकी उहापोह झालेला आढळतो. रामायण महाभारतामध्ये राज्याच्या परराष्ट्र संबंधाचा अप्रत्यक्षपणे उल्लेख देखील आढळतोय. विदेश नीती, युद्धनीती यासंबंधीचे काही वर्णन आढळतात. सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात देखील विदेश नीतीचा अवलंब करून बऱ्याचदा अतिपूर्वेकडील देशांशी संबंध ठेवण्यात आलेले होते असाही उल्लेख तत्कालीन कालखंडातील काही ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये आढळतो. कौटिल्यानं लिहिलेल्या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये आंतरराज्य संबंध आणि विदेश नीती याविषयीची सुद्धा समर्पक विवेचन आढळतात. कौटिल्यानं आपल्या विदेश नीतीचा षड्गुण्य सिद्धांत म्हणजेच काय तर 6 प्रकारचं परराष्ट्र धोरण आखताना कोणत्या बाजूंचा विचार केला पाहिजे आणि कशा प्रकारे ही धोरणं आखली पाहिजेत याची माहिती त्यानं षड्गुण्य सिद्धांतामध्ये मांडलेली आहे. राजानं संधी, विग्रह, आसन, यान, संश्रय आणि द्वैधी भाव या 6 धोरणांचा परिस्थितीनुसार अवलंब करून दुसऱ्या राज्याशी संबंध ठेवावेत असे विचार कौटिल्यानं मांडलेले आहेत. ब्रिटिश राजवटीच्या काळात देखील भारताच्या विदेश नीतीच्या बाबतीमध्ये काही अनुकूल गोष्टी घडून आलेल्या होत्या. 1925 आणि 1925 तसेच 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये भारताच्या विदेश नीती संबंधीचे काही ठराव मंजूर करण्यात आलेले होते. साम्राज्यवाद, वसाहतवाद यांना विरोध करणं, जागतिक शांतता निर्माण करणं, इतर राष्ट्रांशी मैत्रीचे, सलोख्याचे संबंध ठेवणं, जगातील शक्तिशाली गटांपासून अलिप्त राहणं अशी तत्व आपण भारतीय विदेश नीतीमध्ये स्वीकारण्यात आलेली होती. पुढं 1948 साली जयपूरच्या काँग्रेस अधिवेशनात देखील याच विदेश नीतीचा पुनरुच्चार करण्यात आला. एकंदरीतच काय तर भारताला विदेश नीती संदर्भात एक चांगल्या प्रकारची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे असं दिसून येतं. पमर आणि पर्किन्स यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय संबंध या ग्रंथामध्ये भारताच्या विदेश नीतीच्या उदयासंबंधीची काही मतं मांडलेली आहेत. ते म्हणतात की भारताच्या विदेश नीतीची पाळंमुळं ही गेल्या अनेक शतकांमधील राजकीय घडामोडीमध्ये आणि विचारसरणीमध्ये दडलेली दिसतात. ब्रिटिशांनी स्वीकारलेली ध्येयधोरणं, राष्ट्रीय काँग्रेसनं स्वीकारलेली भूमिका किंवा स्वातंत्र्य आंदोलन असेल, गांधीजींचा सत्याग्रह, अहिंसा याविषयीचं तत्त्वज्ञान असेल इत्यादी विषयीचं योगदान हे या विदेश नीतीमध्ये महत्त्वपूर्ण आणि प्रभावी ठरलेलं आहे असं दिसून येतं. म्हणजे भारताच्या विदेश नीतीला एक ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1950 साली भारतीय राज्यघटना अंमलात आली. भारतीय राज्यघटनेच्या 51व्या कलमामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाविषयीची मार्गदर्शक तत्व म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स स्पष्ट केलेले आहेत. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणं, आंतरराष्ट्रीय समस्या, शांतता, आंतरराष्ट्रीय सुरक्षितता याच्यासाठी प्रयत्न करणं, सामंजस्याच्या आणि लवादाच्या भूमिकेतून प्रश्न सोडवणं यासारख्या तत्वांचा यामध्ये उल्लेख आहे. अन्य राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणं, आंतरराष्ट्रीय कायदे आणि तत्वे यांचा मान राखणं अशी आदर्श तत्वे भारतीय घटनेने स्पष्ट केलेली आहेत असंच म्हणावं लागेल. म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आपण जर आढावा घेतला तर भारताच्या परराष्ट्र धोरणाला एक ऐतिहासिक बाजू लाभलेली आहे असं म्हणता येईल. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे निर्णायक घटक कोणते आहेत? भारताच्या विदेश नीतीवर विविध घटकांचा प्रभाव पडलेला दिसतो. भारताला आपलं परराष्ट्र धोरण ठरवत असताना सर्व बाजूंनी विचार करावा लागतो. कारण एकतर भारताची भौगोलिक स्थिती ही भिन्न आहे, आर्थिक स्थिती, ऐतिहासिक परंपरा, व्यवहार, अध्यात्मवाद, नेतृत्व, राष्ट्रीय सैनिक, राष्ट्रीय उद्देश, सैनिकी सामर्थ्य यासारख्या अनेक घटकांचा प्रभाव हा भारताचा परराष्ट्र धोरण ठरवत असताना पडत असतो. यामध्ये
पहिला निर्णायक घटक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे भौगोलिक स्थिती. भारताच्या सीमांचा जर आपण विचार केला तर त्या नैसर्गिक स्वरूपाच्या आहेत. उत्तरेला उंचच्या उंच हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे, दक्षिणेला हिंदी महासागर आहे. म्हणजे जणू एखाद्या महाद्वीपकल्पासारखीच भारताची भौगोलिक रचना आहे. त्या रचनेमुळेच विदेश नीतीचा फारसा संबंध येत नाही. कारण भारताच्या शेजारी पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, चीन, ब्रह्मदेश, श्रीलंका, भूतान, तिबेट यासारखे देश भारताचे शेजारी देश आहेत. भारत आणि हे देश यांच्यातील सीमारेषा या कृत्रिम आहेत. नेपाळ, भूतान, ब्रह्मदेश या राज्यांशी आपले संबंध काही अंशी सलोख्याचे आहेत, मित्रत्वाचे आहेत. परंतु बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, चीन, तिबेट असेल या देशांशी मात्र भारताचे संबंध हे तितकेसे सलोख्याचे नाहीत. कारण त्यांनी आपल्यामध्ये सीमावाद आहे. पाकिस्तानाने आपल्यामध्ये काश्मीरचा प्रश्न आहे. श्रीलंकेतून घुसणाऱ्या तमिळांचा प्रश्न आहे. बांगलादेशातून येणाऱ्या निर्वासितांचा प्रश्न आहे. म्हणजे अशा विविध कारणांनी भारताचे या राष्ट्रासंबंधीचे धोरण हे वेळोवेळी बदलणारं दिसतंय. तरी देखील भारताची जी भौगोलिक स्थिती आहे ती भौगोलिक स्थिती भारताच्या विदेश नीतीवरती बऱ्याचदा प्रभाव टाकत असते. यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे ऐतिहासिक परंपरा आणि ऐतिहासिक राजनैतिक व्यवहार यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावरती बऱ्याच अंशी प्रभाव पडलेला दिसतो. कारण अगदी प्राचीन काळापासून भारतानं शांततेचा पुरस्कार केलेला आहे. सम्राट अशोकानं शांतता, अहिंसा या तत्वांचा पुरस्कार केला होता. भारतानं साम्राज्यवादाचे, आक्रमकवादाचं धोरण कधीही स्वीकारलेलं नव्हतं. भारत हा नेहमी गटवादी राजकारणापासून अलिप्त राहिलेला आहे. सत्य, अहिंसा, सहिष्णुता, सहकार्य या आधारे भारतानं शेजारच्या राष्ट्रांशी नेहमीच मैत्रीचे, सलोख्याचे संबंध ठेवलेले आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देखील भारतानं ब्रिटिश राष्ट्रकुलाचं सदस्यत्व स्वीकारून किंवा टिकून ठेवून हे दाखवून दिलं की आपले अजूनही त्यांच्याशी मैत्रीचे संबंध आहेत. म्हणजे भारताला लाभलेली ऐतिहासिक परंपरा आणि ऐतिहासिक राजनैतिक व्यवहार यांचा प्रभाव आपल्या विदेश नीतीवरती होत असतो. तिसरा घटक आहे तो म्हणजे अध्यात्मवादी घटक आहे. भारतीय विदेश नीतीवर अध्यात्मवादी विचारांचा फार मोठा प्रभाव आहे. कारण भारतामध्ये असे काही आध्यात्मिक गुरु होऊन गेलेले आहेत की त्यांचा प्रभाव, त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव हा भारतीय जनमानसावरती पडलेला आहे. गौतम बुद्ध असतील, महावीर, महात्मा गांधी यांच्या शिकवणुकीचा प्रभाव हा बऱ्यापैकी भारताच्या विदेश नीतीवर देखील पडलेला आहे. सत्य, अहिंसा, शांततामय सहजीवन, सहकार्य, सहिष्णुता यासारख्या गोष्टी या अध्यात्मवादातूनच प्रकट झालेल्या आहेत. भारतानं आपले परराष्ट्र संबंध दृढ करण्यासाठी अध्यात्मवादी घटकांचा अधिकाधिक वापर केलेला आहे. गांधीजींचे विचार आणि शिकवण अध्यात्मवादावरच आधारलेली होती. पंडित नेहरू यांनी गांधीजींच्या शिकवणुकीचा आदर्श वस्तुपाठच जणू काही नजरेसमोर ठेवला होता आणि आपलं परराष्ट्र धोरण आखलेलं होतं. भारत हा भांडवलवादी आणि साम्यवादी विचारप्रणालीपासून वेगळा राहिलेला देश आहे. भारतानं लोकशाही समाजवादाचा पुरस्कार केलेला आहे आणि याच धोरणानुसार आपलं परराष्ट्र धोरण तो आजपर्यंत ठरवता आलेला आहे. म्हणजेच भारताच्या विदेश नीतीवर अध्यात्मवादाचा प्रभाव आहे असं म्हणावं लागेल. त्याचबरोबरीनं चौथा घटक म्हणजे आर्थिक घटक. भारताच्या आर्थिक स्थितीचा विदेश नीतीवरती फार मोठा परिणाम झालेला आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळेला एक अप्रगत राष्ट्र म्हणून भारत देश ओळखला जात होता. गेल्या 50 वर्षात पाहिलं तर भारतानं असंलग्नतेचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि परराष्ट्रांकडून आर्थिक मदत मिळवून भारत हा प्रगतीच्या दिशेनं पुढे चाललेला आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान अशी जी काही लोकशाही राष्ट्र आहेत या लोकशाही राष्ट्रांची देखील भारतानं मदत मिळवली आहे आणि रशियासारख्या साम्यवादी राष्ट्राशी सुद्धा मैत्रीचा हात भारतानं पुढे केलेला आहे. आणि या राष्ट्रांच्या, या प्रगत विकसित राष्ट्रांच्या सहकार्यानं आपण आपला औद्योगिक विकास साधण्याचा प्रयत्न करत आहोत. अर्थातच भारतानं असं करताना स्वतःला कोणत्याही गटामध्ये सामावून घेतलेलं नाहीये. भारत हा नॉन अलाइन्ड राहिलेला आहे, असंलग्न राहिलेला आहे आणि हेच धोरण स्वीकारून भारतानं मिश्रवादी अर्थव्यवस्थेच्या दिशेनं आपली प्रगती चालू ठेवलेली आहे. म्हणजेच आर्थिक घटक देखील भारताच्या विदेश नीतीवरती प्रभाव टाकत असतो. नेतृत्वाचा प्रभाव. भारताच्या विदेश नीतीवर पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा फार मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो. पंडित नेहरूंनी तर असंलग्नतेचं धोरण स्वीकारून
ब्रह्मदेश, पाकिस्तान, श्रीलंका, इंडोनेशिया अशा आशियाई देशांशी सलोख्याचे, मैत्रीचे संबंध प्रस्थापित केलेले होते. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स अशा पाश्चात्य देशांशी सुद्धा आपण चांगले संबंध ठेवून त्यांच्याकडून बऱ्यापैकी आर्थिक मदत मिळवलेली होती. शांततावादी, सहिष्णुतेचं, सहकार्याचं धोरण भारतानं स्वीकारून पंचशील तत्वांचा पुरस्कार तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी केलेला होता. आणि जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचे पुरेपूर प्रयत्न पंडित नेहरूंनी आपल्या कार्यकाळामध्ये केलेले आहेत. आणि याच कार्यामुळं त्यांची शांतिदूत अशी ओळख ही जगभर पसरलेली होती. इंदिरा गांधींनी सुद्धा बांगलादेशाच्या निर्मितीच्या वेळेला स्वीकारलेलं जे परराष्ट्र धोरण होतं त्याचीच प्रशंसा ही जगभर सर्वत्र झालेली होती. त्याचबरोबरीनं राजीव गांधींनी देखील श्रीलंकेमधील तामिळ लोकांवर जो अन्याय होत होता तो दूर करण्यासाठी शांती सेना पाठवून जी कारवाई केली होती त्या कारवाईचं सुद्धा सर्वत्र कौतुकच झालेलं होतं. म्हणजे भारतातील काही प्रभावी नेतृत्वाचा परिणाम हा आपल्या विदेश नीतीवरती झालेला आहे असं म्हणावं लागेल. यानंतरचा घटक आहे तो म्हणजे राष्ट्रीय उद्देश आणि सैनिकी सामर्थ्य. जगातील कोणत्याही शक्तिशाली गटामध्ये सामील न होता अलिप्ततेचं धोरण स्वीकारून देशाची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती साधणं या उद्देशानं भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणे आखलेलं आहे. भारतानं आपलं लष्करी किंवा सैनिकी सामर्थ्य वाढवण्याचा कधीही प्रयत्न केलेला नाही आहे. आपली औद्योगिक आर्थिक प्रगती वाढवण्यासाठी, भारतीयांचा राहणीमान उंचावण्यासाठी भारतानं परराष्ट्रांशी सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध ठेवलेले आहेत. शेजारच्या कोणत्याही राष्ट्रावरती आक्रमण करण्याचा हेतू भारतानं कधीही बाळगलेला नाहीये. उलट पाहता परराष्ट्रातील लोकांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होणार नाही याकडेच भारतानं अधिक लक्ष दिलेलं आहे. केवळ स्पर्धेसाठी म्हणून राष्ट्रांच्या मध्ये चढाओढ लागावी याच्यासाठी शस्त्रस्पर्धा निर्माण करणं हा भारताचा हेतू नाही. भारतानं विविध देशांशी औद्योगिक, आर्थिक, व्यापारविषयक संबंध प्रस्थापित केलेले आहेत आणि ते संबंध प्रस्थापित करूनच राष्ट्रीय उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न हा अद्यापही चालू ठेवलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे भारताच्या विदेश नीतीवर किंवा परराष्ट्र धोरणावरती प्रभाव टाकणारे अनेक घटक आहेत. जसं की भौगोलिक स्थिती आहे, ऐतिहासिक परंपरा आहे, आर्थिक स्थिती आहे, अध्यात्मवाद आहे, नेतृत्व आहे. यासारख्या घटकांचा प्रभाव हा भारताच्या परराष्ट्र धोरणावरती सतत पडत असतो. भारतानं संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. त्यामुळं पंतप्रधान, परराष्ट्र व्यवहार मंत्री, परराष्ट्र खात्याचे सचिव यांच्यामार्फतच विदेश नीती ठरवण्यात येत असते. शासनानं घेतलेल्या निर्णयांना आणि धोरणांना भारतीय संसदेची मान्यता घ्यावी लागते. म्हणजे कोणताही निर्णय भारताच्या बाजूने जरी घ्यायचा असेल तरी तो निर्णय संसदेमध्ये मंजूर झालेला असला पाहिजे. संसदेमध्ये पंतप्रधान आणि मंत्री यांना या परराष्ट्र धोरणासंबंधी अनेक प्रश्न विचारले जातात. परराष्ट्र मंत्री हा संसदेला जबाबदार राहूनच आपली विदेश नीती ठरवत असतो. म्हणजे अशा प्रकारे भारतीय संसदेचा देखील विदेश नीतीवरती प्रभाव दिसून येतो, विशेष प्रभाव जाणवतो असं म्हणावं लागेल. परराष्ट्र धोरणाच्या निर्धारणामध्ये राजदूतांची, सॉलिसिटर जनरलची भूमिका देखील महत्त्वाची असते. परराष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करत असताना या राजदूतांचं सहकार्य हे घ्यावंच लागतं. त्यांची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. म्हणजे एकंदरीतच भारताच्या परराष्ट्र धोरणावर हे वेगवेगळे घटक आपला प्रभाव टाकतात आणि त्यातूनच आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण किंवा विदेश नीती ही निश्चित होत असते.